आज आपण शरद व्याख्यानमालेच्या 68व्या वर्षाचं पुष्प 68व्या वर्षातल्या व्याख्यानमालेचं तृतीय पुष्प ऐकण्यासाठी इथे जमलेलो आहोत. तृतीय पुष्पाच्या व्याख्यात्या आहे मानसी करंदीकर आणि केतकी घाटे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन आसनस्थ व्हावे. आणि गेल्या 8-10 वर्षापासून आपण व्याख्यानमालेमध्ये वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करीत असतो. त्यामध्ये मानसोपचार विषय असो, शेती विषय असो, पर्यावरण विषय असो, असे वेगवेगळे विषय घेऊन आपण आपणासमोर येत असतो. तर त्या संदर्भातच आजचा हा वेगळा विषय आहे. विषय वक्त्यांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करतो. तसेच वक्त्यांचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो डॉक्टर अमोल उगले. यानंतर केतकी घाटे यांचं स्वागत करण्यासाठी प्राध्यापक विनय कोडापे हे मंचावर येतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच मानसी करंदीकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील सौ. यानंतर केतकी घाटे यांचं स्वागत सौ स्नेहा देशपांडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आज आपल्यामध्ये एक पाहुणे उपस्थित आहे, श्री समाधान कापशीकर. त्यांचं स्वागत आपल्या येथील पवन मिश्रा पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मित्रहो, या वक्त्यांच्या व्याख्यानासाठी गत 2 वर्षापासून आपण प्रयत्नात होतो. मागच्या वर्षीसुद्धा आपण त्यांच्या संपर्कात होतो, पण आपली तारीख जुळली नाही आणि आपण यावर्षी जवळपास 6 महिन्यापूर्वीच त्यांच्याशी संपर्क करून आपण त्यांना आपल्या व्याख्यानासाठी हे निमंत्रित केलेलं आहे. व्याख्यात्यांचा परिचय श्री गिरीश जिचकार करून देतील अशी मी त्यांना विनंती करतो. आज आपल्या इथे ज्या व्याख्यात्या आल्या आहेत त्यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्याकडे आली, तर मी त्यासाठी आयोजकांचे पहिल्यांदा आभार मानतो. आज आपल्या इथे 2 व्याख्याता उपस्थित आहेत. आपल्या इथे आहेत आज केतकी घाटेताई आणि मानसीताई करंदीकर. तर ह्या मूळ पुण्याला राहतात आणि त्यांचं पर्यावरणाच्या बाबतीत खूप मोठं कार्य आहे. तर त्यांचं आयकॉस पुणे या संस्थेच्या त्या संस्थापिका आहेत. मागील 23 वर्षापासून पर्यावरणपूरक पुनर्जीवन, जैवविविधता संवर्धन, स्थानिक झाडांची लागवड, प्रचार प्रसार या क्षेत्रात त्यांचं खूप मोठं कार्य आहे. तसेच इकॉलॉजिकल सोसायटी या संस्थेतर्फे त्या कोर्स घेतात आणि तिथं अध्यापिका म्हणून काम करतात. आयकॉस या संस्थेतर्फे भारतभर जवळपास 180हून अधिक प्रकल्पांवर त्यांनी काम केलेलं आहे. या संदर्भात त्यांनी 6 लाख एकरांवर सर्व्हे करून 5 लाखपेक्षा जास्त ठिकाणी देशी झाडांची लागवड करण्यासाठी नियोजन केलेलं आहे. आतापर्यंत त्यांना जे मिळालेले पुरस्कार आहेत ते असे आहेत. झी मराठी यांचा उंच माझा धोका हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तसेच MCCIA पुणे यांचा इनोव्हेटिव्ह सर्व्हिसेस हा पुरस्कार, अवनी मित्र पुरस्कार तळवलकर ट्रस्टतर्फे त्यांना मिळालेला आहे. त्यांचे आतापर्यंतचे पुस्तक पब्लिक झालेले आहेत. त्याच्यातलं आहे निसर्ग संवर्धन, निसर्ग शाळा. तसेच आता एक त्यांचं नवीन ॲप लॉन्च होणार आहे, त्याचं नाव आहे ग्रो नेटिव्ज. तसेच एक वारसा म्हणून शॉर्ट फिल्मसुद्धा येणार आहे. तर अशा प्रकारे त्यांचा परिचय आहे. धन्यवाद. आता मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं.